महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना रुजवली. पण टिळकांच्या मनातला हा गणेशोत्सव नेमका काय होता? पहिला गणेशोत्सव जेव्हा साजरा झाला त्यानंतर टिळक नेमकं काय म्हणाले होते? लोकमान्य टिळकांची या सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना नेमकी काय होती? जाणून घेऊयात इतिहासाच्या पानांमधून. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. केसरी वाड्यात आहोत आपण. लोकमान्य टिळकांनी 1893 साली गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं आणि त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर 18 सप्टेंबर 1894 साली त्यांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये केसरीमध्ये, ज्या केसरी वाड्यात आहे मी, तिथे हा अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये टिळकांना अभिप्रेत असलेला गणेश उत्सव काय आहे हे आज महाराष्ट्र पहिल्यांदा समजून घेणार आहे. आणि ते यासाठी महत्त्वाचं आहे की मधल्या काळामध्ये गणेश उत्सवाचं जे बदललेलं स्वरूप आहे त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली. आणि महत्त्वाचं असं आहे की गणेश उत्सव सुरू करण्यामागची टिळकांची जी भूमिका आहे ती काय होती, जी आपण इतिहासात शिकलो की इंग्रजांच्या विरोधामध्ये एक संघटन त्यांना करायचं होतं. तर ते समजून घेण्यासाठी हा अग्रलेख फार महत्त्वाचा आहे. आणि मी त्याचं वाचन करतो आणि मग आमचे सहकारी निकेतन तुम्हाला केसरीवाड्यातला टिळकांचा हा जो संग्रहालय आहे ते तुम्हाला दाखवेल. सो टिळकांच्या अग्रलेखाचं नावच आहे गणपतीचा उत्सव. यंदाचा भाद्रपद महिना व विशेषतः गेली अनंत चतुर्दशी वगैरे दिवस मराठ्यांच्या इतिहासात आणि मुख्यत्वे करून पेशव्यांची राजधानी जे पुणे शहर त्याच्या इतिहासात सुवर्णांच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे गाजले. नागपंचमीचा सण झाल्या दिवसापासून तो थेट गणपती विसर्जनाच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत सर्व पुणे शहर गणपतीच्या भजनाने गजबजून गेले होते. गणपती देवता आजपर्यंत पांढरपेशे वगैरे लोकांमध्ये असून त्या देवतेसंबंधाने घरोघरी उत्सव, मंत्रपुष्प, जागरणे, कीर्तने वगैरे थाटाने होत असत, हे खरे आहे. तथापि यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्यवर्ग अगर प्रत्याही निढळांच्या घामाने पैसे मिळून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साडी, माडी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उद्मी इत्यादी औद्योगिक वर्ग यातील लोकांना यंदा विलक्षण रीतीने सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली ती केवळ अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरी आल्यानंतर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे व ह्या दारूपायी बायका पोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वांस निदान काही काळापर्यंत तरी उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजन पूजनात गेला ही गोष्ट काही लहान सामान्य नाही. आत्ताचं गणपतीचं जे रूप आहे ते बघता टिळकांना काय अपेक्षित होतं ते बघा. असो, गेल्या 15 दिवसापर्यंत पुण्याचे सर्व रस्ते रात्रो मनुष्यांनी फुलून गेलेले असत. प्रत्येक पेठेला किंबहुना प्रत्येक आळीला एक एक सार्वजनिक गणपती बसवलेला असून शक्यतानुसार आरासही चांगली केलेली असे. ब्राह्मणांनी तर यथाशक्ती वर्गणी दिलीच, परंतु विशेषतः लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येक सार्वजनिक गणपतीची खटपट व भजन पूजनाचा थाट मराठे बंधूकडून झाला आहे. कोतवाल चावडी, रे मार्केट, शालूकरांचं बोळ, रविवार भाजीआळी, शुक्रवार मेहुणपुरा, गणेशपेठ येथील गणपतीच्या मूर्ती खरोखरच प्रेक्षणीय होत्या. मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. श्रावण महिन्यात जाता येताना एखादं दुसरे गाणे कानावर येई, त्यावरून पुढे जो अश्रुतपूर्व चमत्कार दृष्टीस पडणार त्याची आम्हास बरोबर कल्पना करिता आली नाही हे आम्ही प्रांजलपणे कबूल करीतो. मेळ्यातील प्रत्येक इस्माचा जो उज्ज्वल पोशाख, ताल धरण्यासाठी हातात धरलेली त्याची चित्रविचित्र काठी, एकाच ठोक्याने पडणारे सर्वांचे ते पाऊल पद्ये, म्हणणाराचा तो मनोहर आवाज, बाकींच्या लोकांचे भक्तिरसाने ओथंबलेले ते गाणे, सर्वत्र
स्वधर्माच्या स्तुतीने भारलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठे बंधूचा जो वीरश्रीपूर्वक उत्साह आणि त्यांची जी भव्य निशाणी इत्यादी गोष्टी एका ठिकाणी नव्हे तर 2 ठिकाणी नव्हे 100 ठिकाणी पाहण्याचा जेव्हा आम्हास अलभ्य लाभ झाला, तेव्हा पाद्री भटांच्या व नास्तिक सुधारकांच्या निर्गल प्रलापाने काही लोकांची डोकी भणाणून गेली आहेत, तरी आम्हा समाजाचे मुख्य स्थळ जे मराठे मंडळ त्यास काही एक धक्का न पोहोचून आमच्या स्वधर्म प्रेमा अजून जशाच्या तसा कायम आहे हे जेव्हा सार्वत्रांनी आपल्या चक्षुनी पाहिले, तेव्हा आम्हास फारच कौतुक वाटले. आपल्या घरास एखादी चीर पडलेली पाहून पोठास धस्स व्हावे, पायाचे दगड व ओसरीचे खांब शाबूत आहेत असे पाहून जसे स्वस्थ चित्त होते, तद्वत आमच्या मनाची स्थिती झाली. असो, जसा जसा अनंत चतुर्दशीचा दिवस जवळजवळ येऊन ठेपला, तशी तशी जिकडे तिकडे कडेकोट तयारी व्हावयास लागून कोणा समारंभ चांगला वाटतो त्याबद्दल चढाओढी दिसून लागल्या व कर्णमधुर गाणी ऐकू येऊ लागली. हा सर्व कारभार भाद्रपद शुद्ध त्रयोदशीपर्यंत नीट सुरळीतपणे चालला. गावात अनेक तऱ्हेच्या भीतीदायक बातम्या पसरल्या होत्या, परंतु एकंदरीत हा समारंभ चांगल्या रीतीने शेवटास जाणार असे सर्वांस वाटू लागले होते. इतक्यात या जगातील सर्व मानवी खेळ अशाश्वत आहेत असे दाखविण्याकरता जणू काही हिंदू धर्मद्वेष्ट्या लोकांनी आपले नाक कापून हिंदूच अपशकून करावा या बुद्धीने आमच्या उत्सवात विघ्ने आणण्याचा बेत केला. परंतु आमच्यावर ईश्वरी कृपा मोठी आणि आम्हास मिस्टर ओमियानी सारख्या निष्पक्षपाती दूरदर्शी आणि उदारमनस्क कलेक्टर साहेबांचा उत्कृष्ट पाठिंबा मिळाल्यामुळे या विघ्नशांतीतूनही आम्ही निभावलो व सर्व हिंदू जातीच्या पुरस्कर्त्या करून गणेश विसर्जनाचा समारंभ सुखरूपपणे पार पडला. सुखरूपपणे म्हणण्याचं कारण एवढेच की त्रयोदशीच्या रात्री झालेली धामधूम, चतुर्दशीच्या दिवशी बढाई आडीच्या गणपती फोडल्यामुळे झालेला विरस व उत्पन्न झालेली भीती ह्यानी म्हणण्यासारखा अडथळा आला नाही. या धामधुमीची हकीकत दुसरीकडे आलीच आहे, तेव्हा त्याची द्व्यरोक्ती इथे करत नाही. असो, 2 वाजले. पूर्वसंकेताप्रमाणे नेमलेल्या ठिकाणी आळीपाळीचे गणपती रे मार्केटमध्ये येऊ लागले. आसपासच्या खेडेगावचे गणपती येऊन दाखल झाले. त्या सर्वाचे वर्णन कोण करू शकेल. इकडे दृष्टी फेकावी तिकडे गणपतीचे दर्शन होत आहे. चोहूकडून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा ध्वनी कर्णपथावर आदळून गगनमंडळ भेदून जात आहे. सर्वांच्या मस्तकी मंगलसूचक गुलाल शोभतो आहे. टिपऱ्यांचे, लेझिमींचे, घुंगरांचे, चौघड्यांचे व सनयांचे भिन्न भिन्न स्वर संमेलनाचे मनावर चमत्कारिक परिणाम उत्पन्न होत आहेत. रे मार्केटपासून आप्पा बळवंताच्या गेटपर्यंत प्रेक्षकांच्या थव्याचे थवे असल्यामुळे पाऊल ठेवाव्यासही जागा मिळत नाही आहे. रस्त्यावरील माड्या, छपरे, कौलारू गजबजून सजीव झालेली दिसत आहेत. असा कादंबरीकारास मात्र कल्पनागम्य देखावा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तेथे गेलेल्या प्रेक्षकगणास अनिवार्य प्रेमानंद झाला व सर्व भक्तिगणास धन्यता वाटेल यात काय आश्चर्य आहे. असो, मागे लिहिल्याप्रमाणे बरोबर 2 वाजता गणपतीची स्वारी निघाली. आघाडीवर कसब्याचा गणपती व सर्वांच्या पिछाडी श्री बाबा महाराज यांचा गणपती असे होते. वाटेने मंगलमूर्ती मोरयांचा ध्वनी, गुलालांचा धुमाकूळ आणि बत्ताशांचा वर्षाव असा समारंभ सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास लकडी पुलाजवळ पोहोचला. वाळवंटावर लेझीम, पट्टा, भजन इत्यादी व्यवहार होऊन मग गणपतीचे विसर्जन झाले व मंडळी आलेल्या थाटानेच परत फिरली. येणेप्रमाणे यंदाचा समारंभ फारच प्रेक्षणीय झाला व पूर्वी पेशव्यांच्या वेळेस जे गणपती निघत होते व हल्ली बडोदे, सांगली वगैरे ठिकाणी जे दृष्टद्रव्य समारंभ निघतात त्याच्या बरोबरीचा हा समारंभ झाला असे म्हणण्यास हरकत नाही. या समारंभ प्रित्यार्थ ज्यांनी पाण्यासारखे पैसे खर्च केले, ज्यांनी कवणे केली, ज्यांनी प्रेम पुरस्कार म्हटली, त्यांनी ही अलौकिक स्वारी हल्लीच्या राशीतही घडवून आणली. त्या मराठे व ब्राह्मण पुरस्कर्त्यांचा संबंध नावानिशी देण्यास आम्ही असमर्थ आहो. सबब पुण्यवासी नागरिकांच्या तर्फेने
व हिंदू धर्माच्या तर्फेने आम्ही सर्वाविषयी सरहारा आभार प्रदर्शित करीतो आणि यासंबंधी 1-2 विचार सुचतात त्याचे दिग्दर्शन करून हे गणपतीचं स्तवन पूर्ण करतो. यंदाची ही गणपतीची स्वारी ब्राह्मणांच्या प्रोत्साहाने निघाली आहे. त्यात धर्ममूलक उत्साहाचा एक थेंब नसून केवळ अन्य जातीयावर ताण मारण्यासाठी हे खूळ काढले आहे. गणपतीची स्वारी ही ताबुताची हुबेहूब नक्कल आहे. काही करमणूक करून घेण्यासाठी हे थोतांड काढलेले आहे असे नाना प्रकारचे तर्क युरोपियन वगैरे लोकांच्या डोक्यात निघत आहेत. हे नीटच आहे. या सर्वांचे यथास्थित्व परीक्षण करून त्यावर सुपूर्त अभिप्राय प्रगट करावायचा म्हटलं म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच होईल. इतका काळ व स्थळ आमच्याजवळ नसल्यामुळे आम्ही वरील आक्षेपांच्या खंडनाची दिशा मात्र दाखविणार आहोत, ज्याला आजकाल नॅशनल काँग्रेसमध्ये नेटिव्ह प्रेसमध्ये संमती वयाच्या कायद्याच्या आक्षेपामध्ये ब्राह्मण व बाबू दिसाव्यास लागले आहेत. अथवा कंस मामास भीती पडून त्याप्रमाणे त्यात सर्व जग कृष्णमय दिसू लागले आहे. तशी स्थिती होऊन वेड लागले आहे. अशा युरोपियन कामगारासंबंधांनी इतर अँग्लो इंडियन लोकांसंबंधाचे अगर मुसलमान संबंधाचे आम्ही काही लिहू इच्छित नाही. कारण उघडच आहे, ज्याचे मस्तक एकदा मत्सराने, भीतीने व क्रोधवशतेने शांतिशून्य झालेले आहे, अशा मोठ्या वैशिष्ट्याने वेदांत सांगितला तरी पालत्या घागरीवर पाणी असाच प्रकार होणार आहे. म्हणजे ब्राह्मण आणि मराठे यांचा जो एकोपा आहे तो आहे तसाच राहिला पाहिजे. इतकेच नव्हे तर हल्लीच्या सज्ञान काळात तो वृद्धिगंतही होत गेला पाहिजे. ब्राह्मण लोकांची निंदा करून ब्राह्मण व इतर हिंदू यामध्ये फूट पाडण्याची खटपट ही पहिली नाही. अशा खटपटी पूर्वी पुष्कळ वेळा झाल्या, परंतु ब्राह्मणांनी आपला शांतपणा व दूरदर्शीपणा कायम ठेवल्यामुळे त्या सर्व वाया गेल्या. त्या सर्व वाया घालविणे हे महत्तर काम जर मंगलमूर्ती मोरयाच्या हातून होईल अशी आपलास आशा आहे, तर त्या निर्विघ्नकारी परमेशाचे स्मरण करून ही आमची गणेश भक्ती कायम राहो असा आशावाद मागतो व सर्वत्र ह्या देवतेचे भजन पूजनाच्या उन्नतकारी सत्कृत्यात आपला हातभार लावतील अशी त्यास बुद्धी देण्याबद्दल ईश्वराची प्रार्थना करून व हिंदू लोकास कलह नको आहेत, कलहाची मळसूत्रे अन्य जात्याकडून फिरविली जात आहेत अशी सरकारची खातरजमा होऊन हिंदू लोकास न्यायाने, निष्पक्षपणाने, बुद्धीने, प्रजावात्सल्याने वागविण्याची प्रेरणा दयाळू चक्रवर्ती महाराणी व्हिक्टोरिया यांच्या प्रतिनिधीमध्ये आकाशातील बापाकडून अथवा आमच्या सरकार सगुण मूर्तीकडून होवो असे चिंतन करून हा बराच लांबलेला लेख पुरा करीतो. अग्रलेख दिनांक 18 सप्टेंबर 1894 यातलं एक पान मी वगळलेलं आहे कारण वेळेची मर्यादा आहे. पण लोकमान्य टिळकांना जशा पद्धतीचा गणपती उत्सव अपेक्षित होता आणि त्याचं पहिल्याच वर्षातलं जे स्वरूप आहे ते त्यांनीच लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखातनं स्पष्ट झालं. थांबूया आपण इथे. ह्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं हे ऐतिहासिक आणि आत्ताच्या गणपती मंडळाचं जे स्वरूप आहे गणपती उत्सवाचं ते तुम्ही NDTVवरती पाहणार आहात. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, केसरीवाडा, पुणे.